बघा, अचानक कोणी पाहुणे आले तर आपल्याला खूप टेन्शन येऊन जातं, काय बनवावं आणि काय नाही कमीत कमी वेळामध्ये. तर नमस्कार, शारदास किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज एकदम झटकीपट थाळी तयार होणार आहे. अचानक पाहुणे आले तर कशी बनवायची कमी वेळात, चला रेसिपीला सुरुवात करूया. आज भरपूर साऱ्या ट्रिक वापरलेल्या आहे, तुम्हाला सांगते मी. हे बघा, आता सगळ्यात पहिलं मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये शिजायला जेवढं पाणी लागतं, 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे अर्ध्या वाटीला, तर तेवढं पाणी टाकून घ्यायचं. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, तांदूळ पण स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याला पण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता तांदळावर डिपेंड करतं तुम्हाला किती तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं, त्यानुसार चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. कुकरमध्ये खाली पाणी टाकून घ्यायचं. त्यानंतर हे डबे ठेवून घ्यायचे आपल्याला. आणि तुमच्याकडे जर मोठं कुकर असेल तर मोठ्या कुकरच्या डब्यामध्ये तुम्ही वरण भात सोबतच लावू शकता. आणखीन एक हे बघा, मी इथं एक ट्रिक सांगितलेली आहे. आता आपल्याला घरामध्ये जे अवेलेबल असेल त्यामध्येच आपल्याला कमीत कमी वेळामध्ये पाहुण्यांसाठी एक थाळी बनवायची. तर मग आपल्या घरामध्ये बटाटे तर सगळ्याकडेच असते, तुरीची डाळ पण असते, त्यामध्येच आपल्याला बटाटे पण उकडायला टाकायचे. खालच्या पाण्यामध्ये बटाटे उकडले जाते. वरण भात बटाटे उकडणं सोबतच गॅसची पण बचत होती आणि टायमरची पण बचत होती. एकाच वेळेला 3 कामं होऊन जाते आपले. जोपर्यंत आपलं कुकर होतं आहे की आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे त्याच्या, तर तोपर्यंत आपण लगे इथं कोथिंबीर कट करून घेऊ. आणि भाजीला आणि वरणाला सोबतच कोथिंबीर आणि ते सगळं एकत्र कट करून घ्यायचं आणि आपल्याला जसे अर्धं अर्धं टाकून द्यायचं. तर इथं मी आणखीन एक ट्रिक सांगते. फिक्कं वरण न करता फोडणीचं वरण करायचं, जेणेकरून जर पतली भाजी जर पाहुण्यांना किंवा घरच्यांना कोणाला लागत असेल तर पतली भाजी म्हणून पण वरणाचा वापर होतो आणि आपल्याला भातावर पण खाता येतं. तर म्हणून आता इथं फोडणीचं वरण करणार आहे मी. आणि आपल्या बटाट्याची भाजी म्हणजे ती एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी आहे. तर तुम्हाला कळेलच. 2 टमाटे कापून घेतलेले आहे, कोथिंबीर कापून घेतलेली, कढीपत्ता आणि वरणाला हिरव्या मिरच्या कट करून घेत आहे. 5-6 हिरव्या मिरच्या आहे, त्या बारीक कट करून घेत आहे. भाजीला काही मिरच्या लागणार नाही आपल्याला. सगळे एकत्र तयारी करून घ्यायची कमी वेळामध्ये. खूप पटकन आलंय, 30-35 मिनटामध्ये एवढी सगळं तयार होऊन जातं एकदम व्यवस्थित. हे बघा, 2 कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि 2 इंच अद्रकीचा तुकडा घेतलेला आहे. दोन्ही एकत्र आपल्याला ठेसून घ्यायचा आहे. यामधलाच अर्धा आपल्याला वरणाला टाकायचा आणि अर्धा आपल्याला भाजीला टाकायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने जर केलं ना तर खूपच वेळ वाचतो आणि पटापट बनवून तयार होतं. अचानक कधी पाहुणे आले तर खूपच गडबड होऊन जाती. हे बघा, आता लगेच आपलं कुकर होतं आहे, तोपर्यंत आपण आता पीठ भिजून घेऊ, म्हणजे पीठ बी भिजतं आपल्या भाज्या ते होऊस तर. तुम्हाला आता जेवढे लोक असेल त्यानुसार तुम्ही पीठ घ्या आणि पीठ भिजून घ्या. थोडं थोडं पाणी टाकून एकदम मऊसूत असं पीठ भिजून घ्यायचं. आणि 10-15 मिनटासाठी, जास्त आपल्याला टाईम नाही राहत ना ताबडतोब जर बनायचं म्हणलं तर, एकदम मऊसूत आणि मस्त त्या ताबडतोब पोळ्या करायच्या म्हणलं ना, चपात्या तर कशा करायच्या म्हणून असं नंतर मीठ लावून असं चांगलं तिमून घ्यायचं. अशा चांगल्या मुठी देऊन घ्यायच्या, म्हणजे चांगले व्यवस्थित एकदम मऊ पीठ भिजल्या गेलं पाहिजे. भिजायची गरज नाही पडत, ताबडतोब पण केल्या ह्या पोळ्या. अशा पीठ जर भिजवलं तुम्ही लगेचच्या लगेच केल्या तरी बी एकदम चांगल्या पोळ्या होऊन जातात. असं मळूमळू घेतलं का नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि परत मळूमळू घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ भिजायची पण गरज पडत नाही. असं फास्ट बनवायचं असेल तर अशा ट्रिक वापरा तुम्ही छोट्या छोट्या. आणि कोणी नवीन बी असेल तरी पण ते जास्त हे होणार नाही, पटकन बनवून तयार होऊन जाते. हे बघा, किती मस्त असं मऊसूत गोळा तयार झालेला आहे आपला कणकीचा. हे बघा, पीठ टाकून देऊ. आता हे साईडला ठेवून देऊ. आपला कुकर पण इथं झालेला आहे, 4 शिट्ट्या होऊन गेलेल्या आहे. आपण वाफ काढून घेऊ आणि बघूया डाळ ते शिजली का. बघा, आहे का नाही एकदम सोपी ट्रिक.
एकाच याच्यात 3-3 कामं झाले बघा आपले. डाळ पण शिजली, भात पण शिजला आणि बटाटे पण उकडले चांगले, बघू शकता तुम्ही. आता बटाटे थंड व्हायला ठेवून द्यायचे बाजूला. याच्यामध्ये जे थोडं गरम पाणी असेल ना ते टाकायचं आणि डाळ घोटून घ्यायची आणि डाळीला फोडणी करून घ्यायची. पहिली गॅस चालू करून घेतलेला आहे, त्यावर एक कढई ठेवून घेतली आणि इथं 1.5 चमचा इथं मी तेल टाकत आहे. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले तडतडले का मग मिरची टाकून घ्यायची. मिरची चांगली परतून द्यायची. त्यानंतर अद्रक लसूण ठेचलेला तो टाकायचा, कढीपत्ता टाकायचा आणि थोडासा हिंग टाकायचा. भाजी असू काही असू फोडणी व्यवस्थित बसली ना तर त्याची चव खूप छान येते. त्यामुळे फोडणी द्यायच्या टायमाला चांगलं लक्ष देऊन फोडणी द्यायची. फोडणी देणे म्हणजे जर भाजी हुकली तर त्याच्यातच भाजी हुकून जाते समजा. फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे. टमाटे टाकून घेतले. टमाटे लवकर सॉफ्ट व्हावं म्हणून लगेच मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं, जेवढं वरणाला लागेल तेवढं मीठ टाकायचं. हे बघा इथं मी किचन किंग मसाला आणि सांबार मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चटपट मसाला पण घेऊ शकता, प्रवीण मसाला. तर प्रवीण मसाल्यानं जळकी होती, त्यामुळे मी काही प्रवीण मसाला वापरत नाही जास्त करून वरणाला, कारण की वरणाला पण जळकी होऊ शकते कोणाला, म्हणून वरणामध्ये मी प्रवीण मसाला जास्त करून टाकत नाही. आता जेवढं पाणी लागेल घट पातळ पाहून तुम्हाला तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून उकळू द्यायची. आता 5-10 मिनटं उकळू द्यायचं कमी गॅसवर वरण, म्हणजे व्यवस्थित सगळं मिक्स होतं. बघा वरण आपलं तयार झालेलं आहे. आता लगेच आपण भाजी करून घेऊ एकदम फास्टमध्ये. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं, जिरे टाकले, कढीपत्ता टाकायचा, अद्रक लसूण ठेचलेला टाकून द्यायचा, व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यानंतर लगेच आपल्याला टमाटे टाकायचे त्याच्यामध्ये. इथं कांद्याचा वापर केलेला नाही मी या भाजीला. आता टमाटे ना आपल्याला जास्त गाळा होऊ द्यायचे नाही. याला फक्त काय टाकलं मी 1 चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे. भाजी जास्त तिखट लागत नाही कारण की आपलं वरण पण तिखटच आहे. आता हे जे बटाटे आहे का ते आपल्याला असे हाताने आहे ना 2-2 तुकडे करून टाकायचे, थोडे असे मोठे मोठे, एकदम बारीक पण नाही करायचे आणि अशा फोडी पण नाही करायचे, असं कुस्करून टाकायचे. एका पद्धतीची चटणीची बटाट्याची म्हणू शकता तुम्ही, पण खूप टेस्टी लागते. याच्यामध्ये आपण कांदा ॲड केलेला नाही, फक्त टमाटे टाकलेलं आहे, पण इतकी अप्रतिम अशी लागते ना. वरून कोथिंबीर टाकायची आणि 1-2 मिनटं परतून घ्यायची, जास्त वेळ लागत नाही याला, फक्त 2 मिनटं परतून घ्यायची खालीवर करून. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. बघा दिसायला तेवढी मस्त चमचमीत दिसतीये आणि खायला तर अप्रतिम अशी झाली होती. आणि मी मुद्दाम हे सगळे हे घेतलेलं आहे. हे बघा आपली भाजी इथं बनवून तयार झालेली आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असन त्या वस्तूमध्ये आपण पटकन बनवू शकतो काहीतरी, अशाच घेतलेलं आहे मी सगळं. लगेच आता तवा ठेवून घेतलेला आहे गॅसवर. आता आपण लगेच चपात्या करून घेऊ. हे बघा किती 10 मिनटं पण भिजलेलं नाही आपलं कणिक, पण तरी पण अशा मस्त चपात्या बनवून तयार होत्या. अशा पद्धतीने पीठ भिजवलेलं आहे आपण. तुम्हाला माझ्या आजची ही थाळीची रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला का? बघा आपली चपाती इथं बनवून तयार झालेली आहे. हे बघा आपला सगळा स्वयंपाक तयार आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मला. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.